नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचा संस्थापक सरचिटणीस. अधिवेशन जवळ येतोय, नो डाऊट, पण तरीही या अधिवेशनामध्ये पगारवाढीचा एल्गार घुमणार आहे. आताच पुण्यामध्ये जी परवा बैठक झाली त्यामध्ये आम्ही एकूण 6,000 रुपयाची पगारवाढ मागितली आहे. त्यामध्ये मंडळाने, पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने आम्हाला आश्वासित केलं आहे की आम्ही मार्चमध्ये या विषयाची जाहिरात काढू. पण नक्की काय मागितलंय? मूळ वेतनामध्ये आम्ही 20% वाढ मागितली आहे आणि हा सगळा निर्णय सुरक्षा रक्षकांना ठरवून केलेला आहे. तसेच जे घर भाडे आहे, जे 15% होतं त्यामध्ये 20% द्यावं असं म्हटलं आहे. मग त्याचबरोबर धुलाई भत्ता आहे, तसेच प्रवास भत्ता आहे, तो 2,800 ते 4,000 असा होणार आहे. त्यामुळे आगामी पगारवाढ किती व्हावी तर 6,000ची घसघशीत वाढ सुरक्षा रक्षकांना द्यावी, ही पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाची मागणी अतिशय रास्त आहे. आमच्या ठिकाणी अनिल पारधी साहेब आहेत, महासंघाचे कार्याध्यक्ष, आमचे कुंभार साहेब आहेत, सचिव त्या ठिकाणी जिल्ह्याचे. त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक हा सर्व अहवाल तयार केल्यात. युवराज नाळे असतील आणि आमचे अविनाश मुंडे असतील, असंख्य आमची जी त्या ठिकाणी टीम आहे त्यांनी अहोरात्र मेहनत करून सुरक्षा रक्षकांना एकत्र करून असा निर्णय घेतलेला आहे. लेवीमध्ये त्या अनुषंगाने 1,000 रुपयाची वाढ होऊ शकते. आणि विशेष म्हणजे 1981च्या कलम 3(2) ड अंतर्गत आम्ही असं म्हटलंय की आम्हाला वेतनी 15 रजा मिळाल्या पाहिजेत, किरकोळ 8 मिळाल्या पाहिजेत आणि भर पगारी 8 मिळाल्या पाहिजेत, कारण तो हक्क आहे. म्हणजे भर पगारीमध्ये नॅशनल हॉलिडे जे 4 देतो ते पण आले. मुळात ते हॉलिडेज, नॅशनल हॉलिडे ते देतच नाहीत, पण तेही आम्हाला देऊन अशा 8 भर पगारी रजा व्हावेत असं म्हटलं आहे. त्यामध्ये स्वेटरची क्वालिटी उत्तम असावी असं म्हटलं आहे. शिलाईचा विषय आहे की शिलाईचं काय करावं, पण सुरक्षा रक्षकाला हवा तसा गणवेश तो शिवून घेऊ शकतो. हा मापदंड मंडळाचे असतील पण तो शिवून घेऊ शकतो. स्वेटर असेल किंवा पावसाळी गणवेश असेल, त्याची क्वालिटी जर राखली नाही तर आम्ही आंदोलनाचा इशाराही त्यांना दिलाय. कारण की मंडळामध्ये ताळमेळ नाही का असं वाटतं. त्यामुळे आगामी काळात सर्व सुरक्षा रक्षक मंडळाने सज्ज व्हावं. पगारवाढीचा विषय महत्त्वपूर्ण आहे आणि तो आपण जास्तीत जास्त क्षमतेने केला पाहिजे. त्यासाठी 21 तारखेला आपल्याला सोलापूर या ठिकाणी अधिवेशनाला यायचं आहे. धन्यवाद.